काळीच पिळवटून टाकणारं वास्तव. बैलजोडी नाही म्हणून कपाशीसाठी चक्क 2 पोटच्या मुलांना नांगराला जुंपलं. पाचोर येथील घटना. 4 एकर शेतात कपाशीसाठी पाडल्या सऱ्या. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी लागणारी बियाणे, खते, मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे वास्तव पुन्हा समोर आलेलं आहे. पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर रतन शहाणे यांनी बैलजोडीचा खर्च परवडत नसल्याने धरणी माता शक्ती दे अशी प्रार्थना करत आपल्या 2 मुलांना बैलाच्या जागी झुंपत आपल्या शेतात अवत काढून कपाशीसाठी सऱ्या पाडल्या आहेत. आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचा प्रातिनिधिक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. निसर्गाचा लहरीपणा, शेतीसाठी लागणारं साहित्य याचे गगनाला भिडलेले दर आणि 5वीला पोचलेली गरिबी या दुष्टचक्रात हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने आपल्या दोन्ही मुलांच्या मदतीनं शेतात अवत ओढला. मन सुन्न करणारी ही घटना पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे समोर आली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या कुऱ्हाड खुर्द तालुका पाचोरा येथील ज्ञानेश्वर रतन शहाणे या शेतकऱ्याने उमरदे शिवारात दुसऱ्याची शेती कसण्यासाठी घेतली आहे. मात्र बैलजोडीचा खर्च परवडणारा नसल्याने गणेश आणि विनेश या दोन्ही मुलांनी अवताला जुंपण्याचा निर्णय घेतला. दिवसभर बाप लेकांनी 4 एकर शेतात कपाशीसाठी सऱ्या पाडल्या आणि या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.